स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण गडहिंग्लज शहरातील प्रभाग क्रमांक 5मध्ये आलो होतो। राहुल शिरकोळे सर आज आपल्याकडे उपस्थित आहेत। ते नगरसेवक पदासाठी दावेदार आहेत आणि रणांगणात ते उतरलेले आहेत। इथल्या लोकांच्या नेमक्या काय समस्या आहेत आणि ते सोडवण्यासाठी कसे कटिबद्ध असणार आहेत हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। नमस्कार सर, तारा न्यूजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। आणि मला विचारायचं आहे की प्रभाग क्रमांक 5मध्ये तुम्हाला जर संधी मिळाली तर काय समस्या आहेत आणि तुमच्याकडून त्या सोडवल्या जाणार आहेत? मी प्रथम प्रभाग क्रमांक 5च्या सर्व मतदारांना एवढं सांगू इच्छितो, मी राज्याचं आमचं दैवत हसन मुश्रीफ साहेब, महाराष्ट्राचे श्रावणबाळ यांच्या सांगण्यावरून मी इथं उभा आहे। ह्या प्रभाग 5मध्ये बहुतांश कष्टकरी लोक इथं जास्त राहतात आणि त्याचप्रमाणे इथं उच्च वर्गसुद्धा ह्या प्रभागामध्ये आहे। हा प्रभाग गेली मी 20 ते 25 वर्ष मी गडहिंग्लजमध्ये मुश्रीफ साहेबांचा म्हणून काम करतो। मी गावच्या सगळ्या प्रभागामध्ये बऱ्यापैकी काम केलेला माणूस आहे। ह्या प्रभागामध्ये 20 ते 25 वर्ष कुठलंही काम झालेलं नाही हे मी ठामपणे सांगू इच्छितो। इथं ना गटरी मिळाल्या, ना रोड्स चांगले मिळाले, ना लाईट्स चांगले मिळाले, ना सुविधा कुठल्या काय असतात हे कुठलेच मिळाले नाहीत। मला एवढं वाईट वाटतं इथं ह्या प्रभागाबद्दल। ह्या प्रभागामधून उच्च पदं दिली गेली पण ह्या प्रभागाकडं अजिबात लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलेलं आहे आणि हे दुर्लक्ष ह्या लोकांना माहीत आहे। इथं कुठेही सुविधा नाही। मॅडम तुम्ही जाऊन बघू शकता, हा प्रभाग किमान एक 20 ते 25 वर्ष शहराच्या मागं पूर्ण पाठीमागं आहे, बिलकुल विकास इथं झालेला नाही आहे। तुम्ही म्हटलात की उच्च वस्ती आहे, मग उच्च वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांनी प्रशासनाविरुद्ध कधी आवाज उठवला नाही का? मग मॅडम त्यांनी बऱ्याच वेळा तक्रारी दिल्या, बऱ्याच वेळा त्यांनी सांगितलं पण त्यांची दखलच घेतली गेली नाही। आणि इथं जो कष्टकरी समाज आहे त्या समाजाला माझं काम माहीत आहे। इथं पेट्या देण्याच्या माध्यमातून असू दे किंवा भांडी द्यायच्या माध्यमातून असू दे, इथं मी पूर्ण त्यांच्या माध्यमातून पोचलेलो आहे। त्याचप्रमाणे इथं वाढपी महिलाची संख्यासुद्धा जास्त आहे, त्याही माझ्या भगिनी आहेत। त्यांना 24 तास जी गरज लागेल मी त्यांना पुरवलेलं आहे। त्यांच्या पूर्ण काय असेल नसेल त्या अडीनडीला मी इथं उपयोगी होते, पण इथले स्थानिक उमेदवार त्यांच्या कुठल्याही कामाला गेलेले नाहीत हे मी ठामपणे सांगू इच्छितो। आता तुम्हाला जर संधी भेटली तर जे मागील प्रशासनानं केलं नाही, तुम्ही जसं म्हणतात की 25 वर्ष हा प्रभाग जो आहे ते मागे गेलेला आहे, तर 25 वर्ष पुढं आणण्यासाठी मग तुम्हाला संधी मिळाली तर कशा पद्धतीनं पुढं आणणार? मी पहिलं ह्या प्रभागामधील एक सगळ्यात मोठं स्वराज्य कॉलनी म्हणून इथं एक मॅडम कॉलनी आहे, तिथं ड्रेनेजचा एक मोठा प्रॉब्लेम आहे। तिथली जर करता तुम्ही जाऊन अवस्था बघितला तर त्या लोकांचं कुठल्या अवस्थेत त्यांनी राहतात ते मी मॅडम तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो, तो प्रश्न मी 1 महिन्यात सोडवणार असेल। मी 1 वर्ष किंवा 2 वर्ष असं 4 वर्ष म्हणणार नाही, 1 महिन्याच्या आत हसन मुश्रीफ साहेबांच्या कामाच्या विश्वासावर ते 1 महिन्यात मिटवणार। इथं लाईटचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे। आता आम्ही शहरामध्ये स्ट्रीट लाईट बसवलेले आहेत मुंबईच्या पुण्याच्या धर्तीवरती, ते जवळ सगळे स्ट्रीट लाईट हे पूर्ण वार्ड मी बसवणार। गटरीचा मोठा प्रॉब्लेम आहे, अस्वच्छता भरपूर आहे, सगळीकडे गवत उगवलेलं आहे मॅडम। ते सगळं भाग चकचकीत करण्याचा पहिला माझं हे 2 महिन्यात काम असेल मॅडम। महिलांसाठी काय काम असणार आहे? कारण 50% आरक्षण त्यांनाही मिळालेलं आहे, तर तुमच्यामार्फत मी विचारेन की काय महिलांसाठी वेगळ्या योजना राबवल्या जातील? दुसरी गोष्ट म्हणजे तरुणाईसाठी काय वेगळं राबवलं? तरुणाईसाठी मला इथं बोलायचं झालं तर तरुणांचा इथं खूप मोठा वर्ग आहे आणि इथं जी आता मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून जी आता आम्ही जवळजवळ एक 4 ते 5 मोठे प्रोजेक्ट साहेबांनी इथं आणलेले आहेत। ते प्रोजेक्ट जवळजवळ 200 कोटी व 400 कोटी असे त्या एका कंपनीचे म्हणजे एवढी मोठ्या कंपन्या आहेत मॅडम, त्या अशा 7-8 कंपन्या साहेबांनी मोठ्या आणलेल्या आहेत। त्या कंपन्यामध्ये 100% त्या पोरांना मी तिथं रोजगार देण्याचा प्रयत्न करेन। त्याचप्रमाणे गोकुळची जी MIDC आहे 5 स्टार, तिथं साहेबांनी 70,000 नोकऱ्या तिथं दिलेल्या आहेत साहेबांनी। इथल्या युवकांना मी तिथं प्राधान्य देऊन तिथं नोकरीला द्यायचा मी प्रयत्न करेन मॅडम। आणि त्याचप्रमाणे इथं कष्टकरी जे वर्ग आहे तिथं प्रत्येक घरात मी भांडी आणि मी पेटीची योजना इथं दिलेली आहे मॅडम, शासकीय योजना दिलेली आहे। त्याचप्रमाणे आमच्या हसन मुश्रीफ साहेबांनी आजपर्यंत
2 लाख ऑपरेशन केलेले आहेत. ह्या वार्डातल्या लोकांना मी सांगू इच्छितो, कुणालाही देवाच्या कृपेनं कुणालाही त्रास होऊ नये, पण काय तरी झाला तर हा राहुल शिरकोळे 24 तास ठाम आहे त्यांच्यासाठी. मी मॅडम इथं शासकीय कामाबद्दल मी इथं अनेक सांगू इच्छितो. ह्या भागातील ज्या शिष्यवृत्ती जे मिळतं आमच्या भांडी कामगाराच्या माध्यमातून, इथं एका महिलेला 60,000 रुपये आमचे नाईक मॅडम असतील किंवा डायस मॅडम असतील यांच्या माध्यमातून इथं जी कामं झालेली आहेत, त्यांना माझ्या मते वर्षाला एक 20 ते 25 लाख रुपये शिष्यवृत्ती ह्या वार्डात येते, हे मी ठामपणे सांगतो. त्याचप्रमाणे मला एक इथे खास उल्लेख करावा लागेल. माझ्याबरोबर ज्या महिला उमेदवार आहेत, प्राध्यापिका स्नेहा पाटील मॅडम, ह्या स्वतः शिक्षित, जागृती येते, ते स्वतः शिकवतात. त्यांचं इथं प्रभागामध्ये म्हणजे एक खरोखर गडिंग्लजमध्ये एक आदर्श नगरसेविका म्हणून त्यांनी काम करून दाखवतील, हा माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला दोघांना व नगराध्यक्ष पदाला घड्याळ या चिन्हावर बहुमत देऊन इतिहास घडवावा, एवढं मी प्रभाग क्रमांक 5च्या मतदारांना सांगू इच्छितो. तर हे होते राहुल शिरकोळे सर, जे गडिंग्लजमधील प्रभाग क्रमांक 5मधून रणांगणात उतरणार आहेत. मतदारांना त्यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने त्यांच्याकडून समस्या सोडवल्या जाणार आहेत. एज्युकेशनल असू दे, बाकी स्थानिक लेवलच्या ज्या समस्या आहेत ते त्यांच्याकडून कशा पद्धतीनं सोडवल्या जाणार आहेत. आता येत्या निवडणुकीत मतदारांचा कौल काय असणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आपण सरांना येत्या निवडणुकीसाठी शुभेच्छा देऊया. तारा न्यूजसाठी कॅमेरामन केतनसह मी सुनंदा नाईक, कोल्हापूर.